नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी मित्रांचं स्वागत आहे. तर महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी आता बातमी समोर आलेली आहे दुःखद. तर पहा, तर लाडकी बहीण योजनेत फेब्रुवारीचा हप्ता जमा केलेला आहे. त्यानंतर आता मार्च महिन्याचा हप्ता दिला जाणार आहे. दरम्यान काही महिलांना मार्चचा हप्ता मिळणार नाही. तर याबाबत मोठी अपडेट समोर आली. तीच अपडेट आपण आता या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. तर पहा, लाडकी बहीण योजनेबाबत आता काल अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनेचा निधी वाढवण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र काल अजित पवारांनी लाडक्या बहिणींच्या 2100 रुपयाबाबत कोणतीच घोषणा केलेली दिसून आली नाही. त्यामुळे महिलांच्या पदरी निराशाच पडलेली आपल्याला बघायला मिळत आहे. दरम्यान आता पुढचे वर्षभर तरी लाडक्या बहिणींना दर महिन्याला फक्त 1,500 रुपयेच मिळणार आहेत. या योजनेचा मार्च महिन्याचा हप्ता लवकरच दिला जाणार आहे. पण आता लाडकी बहीण योजनेत फेब्रुवारीचा हप्ता 7-8 मार्च रोजी जमा झाला आहे. दरम्यान त्यावेळीच फेब्रुवारी आणि मार्च अशा 2 महिन्याचे पैसे मिळण्याची शक्यता होती. मात्र 8 मार्च महिला दिनी फक्त फेब्रुवारीचाच हप्ता वितरित करण्यात आलेला आहे. दरम्यान आता लवकरच मार्च महिन्याचाही हप्ता जमा केला जाणार आहे. लाडकी बहीण योजनेत हप्ता 6 मार्च 2025 ते 12 मार्च 2025 पर्यंत देण्यात येईल. 2 टप्प्यामध्ये दिले जाणार आहे 3,000 रुपये. त्यामुळे लवकरच मार्चचाही हप्ता दिला जाईल. त्यामुळे आठवड्यात लाडक्या बहिणीच्या खात्यात मार्चचा हप्ता देखील जमा होणार आहे. तर मार्च महिन्यात एकूण 3,000 रुपये महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. तर यात मोठी बातमी म्हणजे लाडकी बहीण योजनेतील आता या महिलांना मार्चचा हप्ता मिळणार नाही. तर कोणत्या बहिणी आहेत, आत्तापर्यंत 9 लाख महिलांना अपात्र करण्यात आलेले आहे, त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. या अर्जाची पडताळणी अजून देखील सुरू आहे. त्यामध्ये ज्या महिला अपात्र आहेत त्यांनाही बाद केले जाणार, त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही. जवळपास 50 लाख महिला अपात्र होण्याची शक्यता आहे. त्यामुळे लाडक्या बहिणी आधीच नाराज होत्या. त्यात आता 2100 रुपयाबाबत कोणतीही घोषणा न केल्याने निराशा अजून वाढलेली दिसत आहे. पण ज्यांना मिळणार आहे त्यांच्यासाठी आनंदाची बातमी हीच की जो काही आता मार्चचा हप्ता आहे तो 6 मार्च 2025 ते 12 मार्च 2025 पर्यंत जमा केले जाणार आहे. हा आठवड्याभराचा कालावधी त्यांनी सांगितलेला आहे. पण अजूनपर्यंत जरी याच्यात नाही झाला तरी 20 मार्चपर्यंत हा हप्ता जमा होणार आहे.